अध्यात्म रामायण उत्तरकांड नवम सर्ग महाप्रयाण मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, लक्ष्मणाचा त्याग करून दुःखी झालेले श्रीराम मंत्री वेदवेत्ते लोक आणि गुरु वशिष्ठ यांना म्हणाले, आजच महाबुद्धिमान भरताच राज्यावर अभिषिक्त करून मीही लक्ष्मणाचे पाठोपाठ प्रयाण करतो। रघुश्रेष्ठ असे म्हटल्यावर नगरवासी देशवासी लोक दुःखाने कळवळले आणि मुळे तुटलेल्या वृक्षाप्रमाणेच जमिनीवर उन्मळून की पडले। श्रीरामांचे वचने ऐकून भरतही मूर्छित पडला। श्रीरामांच्या पुढे राज्याची घृणात वाटून तो असे म्हणाला, हे रघुश्रेष्ठा, सत्याची शपथ घेऊन आणि तुमच्या पायांची शपथ घेऊन सांगतो की तुमच्या विना स्वर्गलोकातील किंवा पृथ्वीलोकातील राज्याचीही मला कामनाही नाहीच। हे महाराज, या कुश आणि लव यांना राज्याचा अभिषेक करावा। वीर कुशास कौशल देशावर आणि वीर लवास उत्तरेमध्ये अभिषेक करावा। शत्रुघ्नास आपणेस्तव दूत त्वरेने जाऊ देत, शत्रुघ्नास आणणेस्तव दूत त्वरेने जाऊ देत, आपले स्वर्गगमन त्यासही ज्ञात होऊ दे। भरताने उच्चारलेले वचन ऐकल्यावर त्याच्याकडे पाहून समस्त प्रजाजन भयाने उद्विग्न झाले आणि श्रीरामांच्या वियोगाच्या कल्पनेने व्याकुळ होऊन पडले। तेव्हा भगवान वसिष्ठांनी प्रभू श्रीरामांना उद्देशून कारुण्यपूर्ण शब्द उच्चारले, सारी प्रजा पृथ्वीवर पडली आहे, तिच्याकडे आपण कृपा दृष्टीने पहावे। प्रभू रामचंद्रा, लोकांच्या प्रेम भावानुसार तुम्ही यांचेवर कृपा प्रसाद करावयास हवा। वशिष्ठांचे वचन ऐकून श्रीरामांनी त्या प्रजाजनांना उठविले, त्यांचा सत्कार केला आणि स्नेहपूर्णतेने विचारणा केली की मी तुमचे करिता काय बरे करावे। तेव्हा सर्व प्रजाजन हात जोडून भक्तीपूर्वकच रघुनाथांना म्हणाले, तुम्ही जेथे जाऊ इच्छिता तेथे आम्ही मागोमाग येऊ, यातच आम्हाला आनंद असून यातच आमचा अक्षय धर्मही आहे। हे प्रभू रामा, तुमच्या मागोमाग येण्याचा आमच्या मनातील विचार अगदी दृढ असून तुम्ही तपोवन नगर अथवा स्वर्ग असे कुठेही गेलात तरी आम्ही आमचे पुत्र पत्नी इत्यादी सह आज तुमचे मागोमाग येणारच। त्यांच्या मनाचा तो दृढ निश्चय तसेच कालपुरुषाचे वचन लक्षात घेऊन ठीक आहे असे राघव त्या भक्तियुक्त नगरजनास म्हणाले। मग प्रभू रामांनी तसा निश्चय केला आणि त्याच दिवशी त्यांनी कुश आणि लवाची रवानगी त्यांचे राज्यात केली। प्रत्येकास त्यांनी 8,000 रथ, 1,000 हत्ती, 60,000 घोडे आणि बलवान असे सैन्य देऊन पुष्कळ रत्ने, द्रव्ये आणि आनंदी व बलसंपन्न सेवक त्यांना प्रदान केले। मग श्रीरामांना अभिवादन करून कुश आणि लव मोठ्या कष्टानेच निघून गेले। शत्रुघ्नास आणोन्नेस्तव राघवानी दूत रवाना केले। दूत त्वरित प्रस्थान करते झाले। त्यांनी शत्रुघ्नास कालपुरुषाचे आगमन, अत्री पुत्र दुर्वासांचे कृत्य, लक्ष्मणाचे महानिर्वाण, श्रीरामांची प्रतिज्ञा, कुश आणि लव या पुत्रांचा राज्याभिषेक आणि आता रामांचा विचार या सर्वाविषयी त्यांना अवगत केले। कुळाच्या नाशाविषयीचे ते दूतांचे वचन ऐकल्यावर शत्रुघ्न अतिशय व्यथित झाला। तथापि त्याने धैर्य धारण केले आणि सत्वर आपल्या दोन्ही पुत्रांना बोलावून त्या महाबली शत्रुघ्नाने
सुबाहूस मथुरा नगरीत अभिषेक केला आणि तसेच त्याने युपकेतूस विदिशा नगरीत अभिषिक्त केले. श्रीरामांना भेटण्यासाठी त्वरित त्याने अयोध्याच्या दिशेने प्रयाण केले. स्वतःच्या तेजाने अग्निप्रमाणे प्रभा असणाऱ्या आणि 2 रेशमी वस्त्रे परिधान केलेल्या आणि चिरंजीव अशा ऋषी समवेत महात्मा श्रीरामांना शत्रुघ्नाने पाहिले. लक्ष्मीपती रघुश्रेष्ठांना अभिवादन करून महाबुद्धिमान शत्रुघ्न हात जोडून धर्माने युक्त असे वचन म्हणाला. हे कमल नयन श्रीरामा, तेथे राज्यावर माझ्या 2 पुत्रांना अभिषिक्त करून तुमच्या मागोमाग येण्याचा दृढ निश्चय करूनच मी तुमचे समक्ष उपस्थित झालो आहे. हे कृपया आपण ध्यानी घ्यावे. हे वीर रामा, मी तुमचा भक्त असून माझा त्याग करणे ही बाब तुम्हास शोभणारी नाहीच की. त्याचा दृढ निश्चय कळल्यावर श्रीराम म्हणाले, आज दुपारी तू सज्ज व्हावेस. त्याच वेळी एक क्षणात इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे वानर, अस्वले, राक्षस आणि गोपुच्छ जातीची वानरे हजारोंच्या संख्येने उड्या मारत तेथे उपस्थित झाले. ऋषी तसेच देवतांचे अंशभूत पुत्र रूप असे सर्व वानर आणि राक्षसांचे समूह हे सर्वजण श्रीरामांचे निर्याणाविषयी ऐकल्यावर रघुश्रेष्ठ श्रीरामांना म्हणाले, हे प्रभो, तुमच्या मागोमाग येण्याचा आम्ही सुद्धा निश्चय केला आहे असे निश्चित समजा. दरम्यानचे काळात महाबलवान सुग्रीव सुद्धा तिथे उपस्थित होऊन अभिवादन करून भक्तवत्सल राघवांना याप्रमाणे म्हणाला, महाबलवान अंगदाचा राज्याभिषेक करून मी आलो असून तुमच्या मागोमाग येण्याचा माझा सुद्धा निश्चय असल्याचे ध्यानी असू द्यावे. त्यावेळीही ती अस्वले, वानर आणि राक्षस यांचा दृढ निश्चय ऐकून श्रीरामांनी आदरपूर्वक विभीषणास उद्देशून मृदभाषीत त्यास सांगितले. सर्ग 9 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.